आओ लोगों जगत के चले धम्म के पंथ, इस पथ चलते ज्ञानी जन, इस पथ चलते संत। आओ मानव मानवी चले धम्म के पंथ, कदम कदम चलते हुए दुर्जन होवे संत, करे दुख का अंत। भगवान अनंत सम्यक संबुद्ध आणि सुव्याख्यात केलेला सद्धम्मातील पवित्र जीवन व्यतीत करणारा भगवंताचा श्रावक संघ या त्रिरत्नाला वंदन करतो। माझ्यासोबत आलेले सगळे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, सगळ्यांची नावं घेतले तर वेळ तेवढा जाईल। उपस्थित आपण असणारे सगळे सद्ग्रस्त सन्नारी, बालक बालिका, तुम्ही कोण आहात याच्याशी मी काही बोलणार नाही। तुम्ही माणूस आहात की नाही यासाठी विचार करणं आज काळाची गरज आहे। प्रत्येकाने हे स्वतःला तपासलं पाहिजे, कारण नवीन टप्प्यामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे। सरोजनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला, त्यामुळे बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे। त्या महापुरुषांचे अनंत उपकार आहेत। त्यांची जी चिकाटी होती, त्यांचे जे विचार होते, ते विचार यासाठी होते की तुम्ही माणूस म्हणून जीवन जगले पाहिजे। कारण भगवंताच्या काळातही सुद्धा अशा प्रकारची मानसिकता होती जी आज आपल्यात आहे, आणि भविष्यात सुद्धा अशी मानसिकता राहणार आहे। हा ज्याच्या त्याच्या कर्माचा परिणाम आहे। तुम्हाला कितीही ओढून ताणून या मार्गात आणलं ते शक्य होत नाही आहे। आणि बुद्धाचा मार्ग तर किती स्पष्ट आहे, किती सरळ आहे। बुद्धाने कधी कोणावरही जोर जबरदस्ती बिलकुल केलेली नाही। त्यांनी संशोधन केलं। बरं, हा बुद्ध कोण आहे? बुद्ध कोण आहे? देव आहे? यक्ष आहे? ब्राह्मण आहे? क्षत्रिय आहे? वैश्य आहे? शूद्र आहे? तुमचा आहे? दुसऱ्याचा आहे? बुद्ध कोण आहे? हा विचार करणाऱ्या माणसाचा अत्यंत महत्वाचा संशोधनाचा विषय आहे। माणसाचा म्हणतो मी, जनावराला जशा या भौगोलिक क्षेत्राच्या दोन गोष्टीच्या ज्ञानापलीकडे आकलन होत नाही,
जरी माणसं असून बुद्धाचं आकलन न होणे यासारखं मनुष्याच्या जीवनात अंधकारत्व असं कुठलंही दिसत नाही. एक भारतीय लोकांचीच मानसिकता अशी आहे असं नाही आहे. तर तो बुद्ध तो आहे की जो सिद्धार्थ गौतम आपल्या स्वयंप्रयत्नातून बुद्धत्व प्राप्त करतो. बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहिला आणि बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहिल्यानंतर तुमच्या समोर बुद्ध हा मांडलेला आहे. पहिली गोष्ट एक अशी आहे की तुम्ही बुद्धाला मानता की जाणता, इथून सुरुवात होणार आहे. जो बुद्धाला मानतो तो बुद्धापासून दूर जातो. मला माहित आहे सगळ्याच लोकांची मानसिकता आहे. सगळेच लोक म्हणतात जो बाबासाहेब आंबेडकरांना मानतो मानत नाही, जो बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतःला मी म्हणतो की मी बौद्ध आहे असा म्हणणारा माणूस आहे, की जो बौद्ध नाही तोही असा म्हणणारा माणूस आहे. मी तुमच्या मानसिकतेचा विचार करतो नाही असं नाही आहे. मी तुमच्या त्या विचाराचाही विचार करत असतो की तुम्ही केवळ फक्त आणि फक्त तुमच्या स्वार्थापोटी या महापुरुषांना तुम्ही जवळ केलेला आहे. अदरवाईज तुम्हाला या महापुरुषांच्या विचाराची अजिबात गरज दिसत नाही. आणि ज्याने या महापुरुषांच्या विचाराचा विचार केलेला नाही त्या माणसाच्या जीवनामध्ये सदैव दुःख आहे. एवढं दुःख आहे की खूप दुःख आहे जीवनाचं. आणि मग दुःख दूर करायचं आहे तर यासाठी आपल्याला ज्या वेळेस बुद्धीचं आकलन करण्याचं ज्या वेळेस संपते, म्हणजे जाणीवपूर्वक मी सांगतो की ज्या वेळेस आपली अक्कल शून्य होते त्या वेळेस दैववादाला खत पाणी पोचल्या जाते. जिथं सगळ्या गोष्टी संपतात, बुद्धी आकलन करण्याचं थांबवते, तिथं दैववादाला सुरुवात होते. आणि दैववाद काय तर दैववाद आहे मग हा बाबा तो बाबा, याची पूजा करा त्याची पूजा करा. हे तर बुद्धाच्याही काळात होत सुरू. बुद्धाच्या काळात नव्हतं असं थोडी आहे. 62 पंथ होते बुद्धाच्या काळामध्ये. या 62 पंथापैकी अग्रसर जे होते ना ते 6 पंथ होते. ते 6 पंथ कुठले आहेत तर पहिला आलार कलाम आहे, उदकराम पुत्र आहे, अजित केसकंबल आहे, पुरण कश्यप आहे, मग खरी गोसाल आहे, नदी कश्यप, उर्मिला कश्यप, गया कश्यप आहे. हे जे काही विचार करणाऱ्या लोकांच्या 6 पंथाचा विचार करणारे लोक आहेत, या लोकांचा एवढा इथं दबदबा होता की सगळेचे सगळे लोक त्यांना पूजत होते. तुम्ही कल्पनाही करू शकत नाहीये, तुम्ही विचारही करू शकत नाहीये की सिद्धार्थ बोधिसत्वाने जो ग्रहत्याग केला आणि ग्रहत्याग केल्यानंतर वयाच्या 29व्या वर्षी, पहिली गोष्ट एक आहे की सिद्धार्थ बोधी म्हणजे बुद्ध कोण आहे इथून पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. की सिद्धार्थ बोधिसत्व हा राजकुमार आहे. आणि मग राजकुमार जर आहे तर राजकुमाराने काय केलं तर वयाच्या 29व्या वर्षी ग्रहत्यागाची सुरुवात केली, ग्रहत्याग केला त्यांनी. बरं, ग्रहत्याग करण्याला काय कारण आहे? बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी हे लिहिलंय. काय कारण आहे बोधिसत्वाला, सिद्धार्थाला ग्रहत्याग करायचा आहे? तर मुख्य कारण झालं नदीच्या पाण्याचा प्रश्न आहे. असाच उन्हाळ्याचा काळ होता, अशाच नदी वाहनं बंद झाल्यात. एकच रोहिणी नदी सुरू होती आणि त्या रोहिणी नदीतही सुद्धा पाणी तेवढंस पुरेसं नव्हतं. आणि मग अशा अवस्थेमध्ये शाक्य आणि कोलियांमध्ये जो काही वाद निर्माण झाला की पाणी कोणी घेतलं पाहिजे आणि पाणी कशासाठी घेतलं पाहिजे, हा तिथून सुरुवात केलेला भाग होता. आणि तिथून मग
त्यांनी जी सुरुवात केली संघर्षाची आणि सिद्धार्थ बोधिसत्वाने याला विरोध केला. हा विरोध केल्यानंतर तिथून त्यांनी सुरुवात केली की मला ग्रहत्याग केला पाहिजेत आणि त्यांनी ग्रहत्याग केला. आणि ग्रहत्याग करत असताना ज्या वेळेस त्यांनी सुरुवात केली त्यावेळेस आपले केस वपन केले वगैरे वगैरे ह्या पुढच्या गोष्टी सुरू झाल्या. आणि मग तिथून ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस ही अत्यंत महत्वाची गोष्ट झाली की त्यांना सुवार्ता ऐकायला मिळाली. सुखकर ऐकायला मिळालं काय बाबा की तुम्ही ग्रहत्याग केला तर या लोकांनी समेट बंद केला होता, समेट घेतला या लोकांनी, शाक्य आणि कोलीय लोकांनी हे युद्ध संपवलं, आता तुम्ही घरी जा. तर सिद्धार्थ बोधिसत्व म्हणतात हा विषय माझा नाही आहे, माणसं दुखी का होतात हा संशोधनाचा विषय माझा आहे. तुम्ही लोक दुखी आहात नाही असं नाही आहे. कोणी कशामुळे दुखी आहे, कोणी कशामुळे दुखी आहे, कोणी कशामुळे दुखी आहे. कोणी नवऱ्यामुळे दुखी आहे, कोणी बायकोमुळे दुखी आहे, कोणी लेकरामुळे दुखी आहे, कोणी मायबापामुळे दुखी आहे. हे विषय खूप महत्वाचे आहेत आणि अशातून हा विषय सुरू झालेला आहे. आणि त्याची जे महत्वाची भूमिका भगवान बुद्धाने जे मांडली ना ती महत्वाची येते आपल्यासाठी की आपण काय केलं पाहिजे. म्हणजे बुद्ध कोण आहे तर बुद्ध हा आहे की मानवाच्या अंतर्मनातलं दुःख दूर करण्यासाठी त्यांनी घनघोर युद्ध केलं आणि ते वैयक्तिक घनघोर युद्ध केलं, स्वतःला जाळलं त्याने आणि त्यानंतरची प्रतिमा उभी केली. आता तुम्ही लोक काय करणार आहात? तुमच्या घरी भगवान बुद्धाची मूर्ती आहे, आमचा देव भगवान बुद्ध आहे. ज्या दिवशी तुम्ही भगवान बुद्धाला देव मानता ना त्या दिवशी बुद्धाचं अस्तित्व संपलं समजून झाला. मग आता असं बोलत आलेलं आहेत आपण, असं ऐकत आले तुम्ही, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बुद्ध हा काही देव नाही. हे ऐकत आल्यामुळे आपल्यात काय झालं माहित आहे का? आपल्यात हा गफलतीचा मार्ग किंवा हा भ्रम झाला की बुद्ध देव नाही, मग हा देव आहे काय बाबा, हा अमुक महाराज आहे किंवा अमुक बुवा आहे, हा आमच्या सुखात भर टाकते. अरे सगळे चुतिया लोक झाले. माझं पूर्ण लोकांना सांगणं आहे की जे जे लोक बुवा बाबाच्या नादी लागलेत त्यांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. मी समजू शकतो, नाही असं नाही आहे. पहिली गोष्ट, जे जे बुवाच्या किंवा जे जे बाबाच्या आराधना करायला सुरुवात करतात, त्यांची आरती म्हणतात, भजन म्हणतात, जे काय असेल त्या क्रिया करतात, तर त्या क्रिया करणाऱ्या लोकांची पहिल्यांदा तुम्ही मानसिकता बघा कशी आहे. तर एवढी पछाडलेली मानसिकता असते की 4 लोकात ते उभे राहू शकत नाही. याचा परिणाम काय होते की जर हे व्यक्ती 4 लोकात उभे राहत नसेल तर घरामधलं वातावरण जे आहे ना ते एवढं डिस्पूस वातावरण असते की घरातले लेकरं वाया निघतात. ज्या उद्देशाने बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला वर काढलं ना, याच्या अगोदरचा जर विचार केला, जे जे लोक आहेत त्या लोकांनी विचार केला तर काय केलं जाईल, तर त्या लोकांच्या सुखाचा विचार करत असताना सांगितलं की तुम्ही आता नवीन जन्म घेतात आणि आता तुमच्या सुखाची वार्ता तुम्हाला निर्माण करावं लागेल, यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. सर्रास लोक तुम्ही पण बोलता, नाही असं नाहीये, तुमची आस्था आहे बाबासाहेबांवर. जरी तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या टोटल विरुद्ध वागले तरी बाबासाहेबांवर आस्था आहे तुमची. कारण काय माहित आहे का? कारण एक आहे की तुमच्या अंगावर कपडे आहे, तुमचं घर आहे, तुमचं खाणं पिणं आहे, तुमच्याकडे येणारा आर्थिक पैसा आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही कसं, कोणी दिला हे कोण म्हणताय? कोणी दिला हे? सर्रासपणे मला माहित आहे हे कोणी दिला, बाबासाहेबांनी दिला. हे सगळं तुम्हाला मान्य आहे. फक्त एक आहे की तुम्हाला सुखाने जीवन जगण्याचं मान्य नाही, कारण तुम्ही त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला साफ नकार दिला. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही बाबासाहेबांना धोका दिला, असा त्याचा अर्थ होतो. आता राहिलाय प्रश्न एकच होईल, किंवा तिचे तुला काय घेणं तरी नाही, आम्ही धोका देऊ का काही करू, आम्हाला काय घेणं नाही, माझं तर काहीच म्हणणं नाही.
तुम्ही धोका द्या. पण ज्यावेळेस तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना अशा विचारामध्ये गोवल्या जाते, असा ज्यावेळेस विचार येतो त्यावेळेस तुमच्यावर तरस येते मला, तुमच्यावर तरस येते मला की अरे कसे रे हे लोक, की आमचा बाप 32 डिग्र्या घेतल्या रे त्यांनी. किती डिग्र्या? 32 डिग्र्या. मला सांगा तुमचे लेकर किती शिकवले तुम्ही? लय जर झालं मॅट्रिकच्या नंतर पुढे कोणाची एंट्री दिसत नाही. मला सांगा एक महत्वाची भूमिका आहे, ज्या दिवशी तुम्ही एवढ्यापर्यंत येता त्या दिवशी समजून चाला तुमच्या सर्वनाशाचं कारण तुम्ही आहे, दुसरं कोणी नाही आहे. हा एक मोठा भ्रम तयार होते. म्हणून मगाशी काय म्हटलं की आमच्या अकलेचे तारे तोडणं बंद होतात त्या दिवशी आम्ही दैववादाची निर्मिती करतो. मग एक मोठा प्रश्न तयार होते, घरामधून प्रश्न तयार होते. नवरा या गोष्टीला मान्यता देत नसतो, पण जबरदस्तीनं बायको त्याला मान्य करायला होते की तुम्हाला काही कळत नाही का, आपल्या घरात सगळं दुःख चालाय, मग या बाबाची आरती म्हणा ना. बाकीचे लोक पागल आहेत का? साधिक प्रश्न आहे. बाकीचे लोक मूर्ख आहेत का? की ते अमुक देवाची प्रार्थना करतात, ते अमुक देवाची आरती म्हणतात, ते अमुक देवाचं जागरण करतात, ते अमुक देवाच्या नंग्या पायाने जातात, मग त्यांना काय ना, अरे बावले लोक आहेत ना रे ते. सर्व धर्माचा अभ्यास करत असताना सगळ्यात मला कठीण वाटते बोलायला, मला खूप कठोर वाटते बोलायला. मी कठोर बोलत असेल पण मला तुमच्याबद्दल काही राग नाही, द्वेष नाही, किंवा समाजाबद्दल मला राग द्वेष नाही. एवढं कठोर वाटते बोलायला. मला सगळ्यात महत्वाची गोष्ट ही खटकते की तुम्ही कसे रे, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी, एकाकडे तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या संगत सगळ्या विचाराचा विचार येतो आणि बाबासाहेब आंबेडकर की जय, बाबासाहेब आंबेडकर, घेतो तो श्वास, खातो तो घास, बाबा तुझ्यामुळे, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अरे तुम्ही सर्रासपणे बाबासाहेब आंबेडकरांना काउंटर करणाऱ्या गोष्टी आहेत, बाबासाहेबांना विरोध करणाऱ्या गोष्टी आहेत, बाबासाहेबांना तोडणाऱ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीचं पूजन करत आहेत ना रे तुम्ही. ह्याच्यातून निर्माण होत आहे काय? तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना काउंटर करण्याच्या गोष्टी करा, अगर नका करू. नाश तुमचा आहे, नाश तुमचा आहे. आणि त्याच्यातून तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर प्रत्येकीने आणि प्रत्येकाने विचार केला पाहिजे की जर बाबासाहेब आंबेडकरांचे माझ्यावर जर उपकार असतील तर मी पहिल्यांदा काय केलं पाहिजे, तर मी पहिल्यांदा हे काम केलं पाहिजे, हे बापा तू केलेले अनंत उपकार आहेत, या उपकाराची जाणीव आहे, मी जे काम करणार आहे, तू जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने जाण्याचा पूर्ण विचार मी केलेला आहे. सिद्धार्थ बोधिसत्वाने हा दृढ संकल्प केला. बुद्धत्व प्राप्त करायचं नाही, जगातल्या सगळ्या विरुद्धातल्या गोष्टी बुद्धाने त्यागल्या. जगामध्ये काय काय चाललं होतं? यज्ञ चालत होते, और त्या काळात तर भयानक बाबी होत होत्या माहित आहे. यज्ञ हवन चालत होते, पाण्यात बसून राहत होते, मेंढर बकरे कापत होते, एक अन दोन नाही आहे, हजारो 500 मेंढर कापत होते त्याच्यात स्वयं सुखात निर्मिती करण्यासाठी. तेवढ्यानी बरं नाही होत. काय काय लोक आता आहेत, काही लोक केवळ फक्त भोगवस्तू भोगत होते. ज्यावेळेस सिद्धार्थ बोधिसत्वाने पाहिलं, अरे किती अंधकार आहेत रे या लोकांमध्ये, किती अंधकार आहे, मला अंधकार दूर करायचा आहे, तर त्यासाठी मी प्रयत्न केले पाहिजेत. आणि काय केलाय, तर तिथून सुरुवात केली. मानवाचं कल्याण कशात आहे, तर मानवाचं कल्याण केवळ फक्त शील आणि सदाचारात आहे. तुमच्यात एक समाजामध्ये म्हणजे बौद्ध समाजामध्ये सगळ्यात मोठी एक कीड लागलेली आहे, कीड, त्याला मी कॅन्सर म्हणतो. काय माहित आहे का? तुम्ही पण त्यातलेच असू शकता, अपवाद असू शकतात तुम्ही, ते पण मला एक माहित आहे काय, तुम्हाला जर म्हटलं ना हिंदू धर्माच्या देवदेवतावर टीका करा, तुम्ही माईक घेऊन एवढे जोरजोरात त्या हिंदू धर्माच्या देवावर टीका करणार आहेत खूप मोठे, पण घरात तुम्ही हिंदू देवतांचे मंदिर किंवा तुमच्यातला असणारा बाबा त्याची पूजा करता लोक. तुम्ही काय फरक आहे रे तुमच्यात आणि त्यांच्यात?
बाहेर दाखवण्याचा आहे की त्यांना आम्ही विरोध करतो आणि आतमध्ये सर्रासपणे ह्या सगळ्या गोष्टी करणं सुरू झालेल्या आहेत. जर समजा क्षणात विचार करा, क्षणात सर खरंच आमचा बाप जर जिवंत असता तर काय झालं असतं? तुम्हाला मान्य आहे बरं, हे मला माहित आहे. माझं जे बोलणं आहे ना तुम्हाला तंतोतंत पट्टे हे मला माहित आहे, पण तुम्ही बदलणार नाही हे 1000% तेवढं सत्य आहे. मी काय बोलत आहे समजत आहे तुम्हाला? मी जे बोलतो ना हे सगळ्यांना मान्य आहे. हा भट्टीजी तुम्ही तर खरं बोलत आहे, सगळ्या गोष्टी मान्य करता तुम्ही, पण बदलणार नाही हे 100 नाही 1000% तेवढंच खरं आहे. हा तुमचा दोष नाही आहे, हा तुमच्या कर्माचा दोष आहे. हा तुमचा दोष नाही. दुसरी एक महत्वाची बाब अशी आहे की तुमचं पात्र छोटं आहे ना, आणि या पात्रामध्ये तुम्ही काय टाकलेलं आहे? हा बाबा, तो बाबा, याची पूजा, नंगी पूजा, हे करा, बिडी पेणाऱ्याला कमरेच्या खाली शिव्या घालणाऱ्या बाबाच्या, त्याला बिड्या पोचायच्या, त्याला दारू पिण्याच्या, त्याच्या जटा वाढवण्याच्या, ते नंग्या पाया चालण्याच्या, हे सगळ्या गोष्टी तुम्ही करणार आहात, पण शिलाने जगू नाही शकत तुम्ही. अरे खूप मोठा पॉवर लागतो याला, माणसं लागतात, माणसं. मला माहित आहे तुम्हाला जर सांगितलं ना अमुक देवाच्या नावाने तुम्हाला लोटांगण घेऊन जावं लागेल, तुम्ही ते मान्य करणार आहात, पण बुद्धाने शिकवलेली शील गाथा अजिबात आचरणात आणणार नाही, कारण तुमचा मनुष्याचा देहच नाही, मनुष्याचं जीवनच तुम्ही उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत झालेला आहे. याला देव जबाबदार नाही, याला जबाबदार तुम्ही लोक आहात. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मला याची कल्पना आहे. काही काही लोकांना हे बुद्धवाणी बिलकुल आवडत नाही बरं, काही गरज नाही. मी मुद्दा म्हणून आहे, काही लोकांनी जाणीवपूर्वक बोललेले आहेत की नाही तुम्ही लोकसंख्या कमी आहे. मला लोकसंख्येचे अजिबात घेणं नाही. जेवढे जिथं बसले नाहीत ते माझ्या विचाराचे आहेत, मी असं समजतो. जे घरात बसलेले आहेत किंवा घरातून ऐकत असतील ते माझ्या विचाराचे होऊ शकत नाही. मला याचं अजिबात तिळही मात्र दुःख नाही आहे. माझं एवढं कर्तव्य आहे की मला तुमच्यापर्यंत यायचं आणि मला तुम्हाला जागृत करायचं आहे, एवढं माझं कर्तव्य आहे. जो जो ऐकेल त्याच्यात आहे, कारण धम्म ऐकल्यानंतर धम्म ज्या वेळेस तुम्ही ऐकाल त्यावेळेस तुमचं कल्याण होणार आहे, आणि हे धम्माचं काम मी करण्याचं आहे. मी तुमच्या पुण्यामध्ये म्हणजे सहकार्य होण्याचं काम करतो. तुमचं पुण्य वाढवण्यासाठी मी प्रयत्न आहे, मी केवळ निमित्त आहे, असं माझं मत आहे. तुम्हाला पुण्य करायचं की नाही करायचं मला काम नाही. आता जर तुम्हाला म्हटलं ना किंवा आजूबाजूचे लोक आहेत यांना म्हटलं ना अमुक देवाच्या ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी अमुक गावात जायचं आहे आपल्याला, गाड्याच्या गाड्या भरून जाणार आहे, आणि अशा गाड्याच्या गाड्या भरून जातात की त्या लोकांचा मानसिक विचार करा तुम्ही, किती पछाडलेले लोक आहेत ते बिचारे. दुःखी आहेत रे ते, लय दुःखी आहे. कोणाला कशाचं दुःख, कोणाला कशाचं दुःख, कोणाला कशाचं दुःख. बायकोही काहीतरी, नवराही काहीतरी, लेकरही काहीतरी. हे कशामुळे होत आहे? कारण तुमच्यात सील नाही, तुमच्या सदाचार नाही. जर तुमच्या सदाचार असेल तर त्यातला एक महत्वाचा भाग आहे. सदाचार असतं तर असं झालं नसतं. मग यातला एक महत्वाचा भाग होतो, म्हातारे माणसं आणि म्हातारे आया असतात ना, याच्यात जास्त कुरापत्या करतात. तुम्ही नाही करत म्हणतात असं मला माहित आहे. म्हाताऱ्या माणसाला जास्त यातला रहमान किडा जास्त आहे. काय माहित आहे का? नाही आपण जाऊ तिकडे, आम्ही तर लय केलं ते, मा नाताला बरं होईल, मा लेकाचं बरं होईल. अहो माय तू बरं नाही झालं तर तुझ्या लेकाचं तुझ्या नाताचं कधी बरं होणार आहे? तुझ्या लेकाचं आणि नाताचं बरं कधी होईल? तुझं बरं कर म्हणजे लेकाचं आणि नाताचं होईल. आणि परिणाम काय होते? ही ज्या देवाकडे जाते, ही ज्या त्या धर्माकडे जाते, ही ज्या अनैतिक लोकांच्या संपर्कात येते ना, त्यावेळेस सर्वनाश स्वतःचा करते, आणि योग्य अशी वेळ येते की लेकही सुद्धा लाद घालते, कबरीच्या बाहेर काढतात आणि घराच्या बाहेर. याला जबाबदार कोण आहे? आणि मग तुम्ही कोणावर दोष देता माहित आहे? अक्कल जिथं काम शून्य काम करते, अक्कलीचे तारे तोडणं बंद होतात, तिथं दैववाद सुरू होतं. आणि दैववाद तो झाला की मग आमच्या डोक्यात एकच येतंय, माझ्या नशिबी सचे आहे. किती मूर्खपणा आहे हा. रिकामे धंदे केलेले आहेत तुम्ही. बुद्धाने किती सुखी जीवन जगण्याचा मार्ग शिकवलेला आहे. बुद्ध केवळ म्हणतात, जो इमाने इदबारे आपल्या जीवनामध्ये त्रिसरणासह पंचशील दररोज ग्रहण करतो, ग्रहण नाही केलं तरी चालेल, त्यांनी वाचन नाही केलं तरी चालेल, पण जीवनामध्ये प्रॅक्टिकल उतरवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यासारखा या जगात कोणी सुखी नाही.
मी हत्या, चोरी, व्यभिचार, खोटं बोलणे, चुगली करणे, चाडी करणे, नशा करणे करणार नाही, याच्यापासून मुक्तता जो साधतो ना त्याच्यासारखा तो सुखी आहे, त्याच्यासारखा तो सुखी आहे. पण इथंही दोन वर्ग पडतात त्याचे. एक आहे, काही वर्ग असं म्हणतात आपल्याला काय करायचंय, त्या बाबाला बिडी बंडल दिलं की आपला विषय संपला. माझं सरकार किती पागल लोक आहेत रे, म्हणजे तुम्ही देवाला बिडी ओढायला शिकवणार आहात, तुम्ही बिडीपासून मुक्त राहणार आहात. बुद्धाने बिडी ओढली का? जर तुमचा बुद्ध असेल तर म्हणतो. पहिली गोष्ट एक तर माझ्यासारखा खडूस जर असेल ना तर मी तुमचे प्रत्येकाचे घर तपासले पाहिजे आणि सांगितलं पाहिजे मी तुमच्या देवावर किंवा तुमच्या वेगळ्या याच्यावर काही बोलायची गरज नाहीये, पण माझा बुद्ध आणि माझा बाबासाहेब मला द्या, तुमचं तुम्हाला काही राहू द्या. असं जर केलं तर, असं जर केलं तर अरे नकारे त्यांची अवहेलना करू राज, नकारे त्यांना पिढू. अरे जिवंत असताना त्यांनी लय हाल अपेष्टा केल्या, लय हाल अपेष्टा केल्या. बुद्धाने एक नाही 6 वर्ष खडतर तपश्चर्या. या दुनियात असा कोणी पैदा होणार नाही आणि पैदा झालाही नाही. मी जाणीवपूर्वक बोलत आहे, पैदा झालाही नाही, पैदा होणारही नाही. एवढी खडतर तपश्चर्या सिद्धार्थ बोधिसत्वाने एक दिवस नाही, एक आठवडा नाही, एक महिना नाही, एक वर्ष नाही, 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली. याच्यासारखा चमत्कार कोणी केला रे? सुखान बोलतो, आई बहिणीवर शिव्या देतो, त्याची पूजा करता. अरे जर अशा तुम्ही अशा ज्या बुवा बाबाची जर पूजा करत असाल तर तुम्ही घाण शिव्या द्याल ना. अशा लोकांच्या बद्दल तुम्ही तुमच्या शिव्या देत असाल, अशा लोकांच्या बद्दल तुमची मानसिकता आहे. आणि ज्याची वाणी शुद्ध नाही त्याचं शरीर कशी शुद्ध असणार आहे? ज्याचं शरीर शुद्ध नाही त्याचं मन कशी शुद्ध असणार आहे? आणि ज्याचं मन शुद्ध नाही त्याला सुख शांती लाभेल कशी? अरे तुमच्या लेकराला एवढ्या घाण घाण शिव्या देता रे तुम्ही लोक. बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगितलं की काल तुमच्यावर जो अन्याय अत्याचार झालेला आहे, काल तुम्हाला समाजाने लाथाडलं होतं, याचा असा परिणाम नाही आहे की तुम्ही काल देवाला कोणाच पूजत नव्हता, आज तुम्ही अमुक अमुक देवाची पूजा करताय. हा बाबासाहेबांशी केलेला आहे बेमानीपणा आहे का नाही? तुम्ही मान्य करा का नका करू, मला याच्याशी घेणं नाही. तुम्ही तुमच्या मनाला विचार केला पाहिजे या गोष्टी. आणि मी हे जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतोय, जो जो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे गेला ना तो कलेक्टर झाला, तो काही ना काही जॉब करत राहिला. तुम्ही जर भिकारचोट लोकांच्या नांदी लागला तर समजून चाला तुम्ही भिकारचोट बनणार आहात. कारण तुमचं पात्र तसं आहे. किती आमच्या पूर्वजांनी अगोदरच्या ज्यांनी बाबासाहेबांचं ऐकलं ना त्यांनी आमच्या त्यांच्या लेकरांना काय शिकवलं माहित आहे? त्यांच्या लेकराला सांगितलं की बाबानं काय सांगितलं, शिका. तेवढा मंत्र घेतला आणि आमची पिढी किंवा आम्ही आता शिकलो नाही, एवढं मोठं झालं, शिकलो एवढं आमच्या बापाने शिकवलं. शिक बाळा शिक. शिकण्याची वृत्ती आम्ही केलेली आहे. शिकलो आणि एवढं तरी शिकलो की बापाने आमच्यावर जे नैतिक जबाबदारी दिली आणि त्यापैकी एक शिकलो की आमच्या बापाने जो त्याग केला किंवा आमच्या बापाने आमच्यावर अनंत उपकार केले त्याची जाणीव म्हणून आहे. कारण त्याने 1956 मध्ये 22 प्रतिज्ञा दिल्या. त्या 22 प्रतिज्ञेचं विवरण मी पूर्ण करतो आणि ठाम निश्चय केला की बुद्धाशिवाय मी कोणालाही मानणार नाही. हे तर दोघली अवस्था आहे आमची. एकाकडे म्हणायचं बाबासाहेबांशिवाय आमचं काहीच नाही, दुसऱ्या इकडे भलतच काहीतरी चालू आहे. दोघलेपणा नाही का? 2 दगडावर पाय नाही, 2 दगडावर पाय नाही का? आणि 2 दगडावर पाय असणाऱ्या माणसाची काय गत होऊ शकते माहित आहे? भयानक होऊ शकते. माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला जे काय करायचं असेल ते इमान एक बार एकच करा. मी एक माझं उदाहरण सांगतो. ठाण्याला माझे एक उपासक होते, मला माहितच नाही ते दोघले आहेत म्हणून. डायरेक्ट सांगतो काय झालं माहित आहे का, की मला त्यांनी आमंत्रित केलं. आम्ही आमंत्रित केल्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो, पण त्यांच्या बायकोनी एवढी चापलुसी केली की ते मी येण्याच्या अगोदरच काय केलं की तिच्या दरवाजावर साईबाबाचा फोटो होता. साईबाबाचा तुमच्याकडे नाही, साईबाबाचा तुमच्याकडे फोटो नाही, पण दुसऱ्या बाबाचे फोटो आहेत तुमच्याकडे. तुम्ही स्टँडर्ड लोक आहात ना,
तुम्हाला हिंदू धर्माच्या देवाचं नाही, कारण हिंदू धर्म जिकडे झुकते ना, हिंदू धर्मातले लोक जिकडे जिकडे जातात ना, त्या देवाला तुम्ही पूजत नाही. तुमच्यातला पाहिजे, दारू पिणारा, बिड्या फुकणारा, नंग्या पायानं जटा बाळवणारा हा तुम्हाला पाहिजे, कारण तो तुमचा आहे. तो तुमचा आहे का? साईबाबा तुमचा आहे का? बिलकुल नाही. त्याला कसे मानणार तुम्ही? तेवढी तर इमानदारी राखू शकता ना, तेवढी ते बेमानी तर करू शकत नाही ना तुम्ही, कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं नाही मी कुठल्याच हिंदू धर्मातल्या देवदेवतेला. मग तुमच्यातला तुम्ही स्टँडर्ड निवडला पाहिजे. आई बहिणीवर शिवे द्यायला तरी काय हरकत आहे? आमचा आहे तो. आणि बुद्ध काय शिकवतात? मुसावादा वेरम. मी खोटं बोलणार नाही. शिवी तर लय लांबची आहे, शिवी लय लांबची आहे. तो तुमच्या आई बहिणीवर शिवे देतो, काय हरकत आहे? तो आमचा आहे, शिवीच नाही. आई बहिणीला काही आमचं काही नाही, आमचा आहे तो. हे ज्यावेळेस मानसिकता असते ना, तो माणूस नसतो. माणूस बिलकुल माणूस नाही, माणसाचं लक्षणही नाही ते. असो, तो विषय नाही. आणि मग गेलो तिथे, गेल्यानंतर काय केलं, तो फोटो जो होता ना, तो त्या बाईनं एवढ्या हितापीनं एवढा फोटो उलटा मारून टाकला, उलटा डायरेक्ट. मुंबईची गोष्ट आहे, ठाण्याची. त्याला उलटा फोटो लावला. बसलो मी, पाणी आणलं, पाणी पिलो. पूजापाठ करायचं, ते पूजापाठ म्हटलं नंतर करू. म्हणले भक्तीजी पहिल्यांदा जेवण करायचं. चालेल, हरकत नाही, जेवण करू. जेवण करता करता माझं लक्ष तिकडे गेलं, आणि लक्ष तिकडे गेल्यानंतर मला विचित्र भावना झाला. अरे म्हटलं, हा फोटो उलटा कसा काय लागला इथे? म्हणून त्या बाईलाच म्हटलं मी, म्हटलं भगिनी, तो हवेनं फोटो उलटा झाला. तिनं काही गोष्ट कानावरच घेतली नाही. मला काय माहित आहे, तिनंच लटकवला. ते म्हणले भंतीची भाजी पाहिजे का? म्हटलं भाजीचं राहू दे ना, हा उलटा पडला ना, त्याचं काय करायचंय? नाही ना म्हणले, तसं काही नाही, ते नंतर बघू. ठीक आहे. तिनं जरा थोडस वेगळं केलं. आता तिची लहान मुलगी होती, ते लहान मुलगी तिनं ऐकलं. ज्यावेळेस ती काही मुलगी असेल 3-4 वर्षाची, कारण 3-4 वर्षाचे लेकरं कधी खोटं बोलत नाही. लक्षात घ्या मी काय बोलतो. 3-4 वर्षाचे लेकरं कधी खोटं बोलत नाही. तुम्हीच लोक अशा मायबाप की लेकराला खोटं शिकवता. मग हे बोलल्यानंतर ती मुलगी आली आणि काय सांगितलं माहित आहे की नाही? म्हणले भंतीजी, काय तो फोटो उलटा नाही झाला, मम्मीनं फोटो उलटा केला. मम्मीनं फोटो उलटा झाला? म्हटलं कोणाचा आहे? म्हणजे आमच्या घरात साईबाबा आहे. अरे म्हटलं बरं, काय साईबाबा आहे त्यांच्या घरात? बरं ठीक आहे, गेला विचार करा. जेवण वगैरे झालं, आणि मग त्या भगिनीला म्हटलं खरंच सांगायचं, तू एवढ्या मोठ्या फ्लॅट मध्ये राहते, कोणाची पण नाही? म्हणजे बाबासाहेबांची. इमानदारी बस, हे लोक असे इमानदार असतात. बाबासाहेबांच्या नावाला बिलकुल बेमान नाही होत, बिलकुल बेना. हाच तर तुमचा इमानदारपणा लय चांगला आहे, मला लय आवडतो हा. खोट किंवा बाबासाहेबांच्या पाठीत खंजीर खूप असला तरी चालेल, पण खोटं नाही बोलायचं. माझं बोलणं समजते ना तुम्हाला सगळ्यांना? समजते ना? सगळं आहे. बिंदासपणे त्यांनी केलं ना, वार करायचे त्याच्या पाठीमाग, हरकत नाही, पण खोटं नाही बोलायचं आपण. आणि मग ते झालं. म्हटलं ठीक आहे, हे घर बाबासाहेब. तुझा नवरा म्हणजे काय जॉब करतोय, कोणामुळे? बाबासाहेबांमुळे. म्हटलं तू एवढे मोठे परिधान केलेले आहे, जवळजवळ 15-20 हजाराचे तिनं पातळ घातलेलं होतं, साडी घातलेली होती. हे कोणाचे? ते म्हणाले. दागिने तिच्या गळ्यावर एवढे होते की विचारू नका. त्यावेळेस जवळजवळ लाखो रुपयाचे दागिने असते. मला हे कोणाचे? तर सगळं क्रेडिट कोणाला? ज्याचं क्रेडिट आहे त्याला दिलं पाहिजे, बाबासाहेबांचं आहे ना. म्हटलं एक मला एक सांग, तुझी भक्ती कोणावर आहे? इमानदारीने सांगायचं. जरा थोडीशी हैराण झाली. म्हणजे भक्ती आता कसं सांगणार? म्हटलं लाजू नको. आणि मी काय कोणावर टीका करत नाही. मी हे म्हणणार नाही की तो फोटो काढ, मला घेणं देणं नाहीये, बिलकुल घेणं देणं नाही. कोणाचा आहे? म्हणले अधून मधून मी कधी कधी शिर्डीला जात असते. म्हटलं बरं, चांगली गोष्ट आहे. म्हटलं हा फोटो कोणाचा आहे? म्हणजे साईबाबाचा आहे. बरं म्हटलं ठीक आहे. साईबाबाच सत्य आहे का? म्हणले हा सत्य आहे. बर, मग सत्य आहे तर त्याला हे कळलं नाही का की मी येत आहे म्हणून? तुझ्या घरात मी येत आहे त्याला समजलं का? म्हणलं नाही.
मग जर सत्य असेल तर मी काही एवढा नाही ना, मग त्याची माझी फाईट व्हायला पाहिजे. तो एक तर सत्य असेल, नाही तर मी सत्य असेल. मग जर असला तर त्याला उघड करायला ठेवायला काय हरकत आहे तुला? तू सांग ना, हा सत्य आहे. तू हे डायरेक्ट सांगते हा सत्य आहे, याच्याशिवाय काही करत नाही मी, किंवा याच्याशिवाय मला काही जमत नाही, हे सत्य आहे एवढं सांग ना तू. हा एक मानवातला, बौद्ध लोकातला एक स्टँडर्ड वर्ग आहे. एका इकडे सत्य म्हणतात, पण ज्या वेळेस कोणी घरात आलं की अंथरून टाकतात त्याच्यावर, पांघरून टाकतात त्याच्यावर, आणि सगळं झापून टाकतात. काय आमच्या घरात नाही. एक दुसरी एक समाजातली गोष्ट मी सांगतो. एक माझ्या समोर एक संबंध चुकला. संबंध मुला मुलीचा आहे ना, मुलगी खूप सुंदर हो, पण या मुलीचे मायबाप त्या बाबाचे भक्त होते. काय ते पायात ते चपला नाही, काय नाही, आणि त्याच्या बाबतीत मुलीचं लग्न करायचं आहे. आणि मुलीचं लग्न करायचं, मायबाप जरी ते देवदेवतांची भक्ती करणारे असली तर चिंता आहे का नाही मायबापांची? मायबापाला चिंता नाही लेकराची, बस ते कराय. आणि गेल्यानंतर ते झाकून गेलं. काय म्हणे, हे चांगले लोक आहेत आणि ते बंद करा. ते देवाचं बंद केलं. त्यातला एक होता असा साकुरा पाहिजे, म्हणे हे सगळं आहे कराय. बस तुम्ही कोणाचे भक्त नाही म्हणले, आम्ही बाबासाहेब हे बुद्धन बाबासाहेब, बाकी काही नाही, असं काही नाही. ठीक आहे. त्याने हळूच पडदा दे. आता फॅन लावल्यामुळे काय झालं की तो पडदा असा झाला, त्याने पाहिलं, अरे आत तर दुसराच तमाशा आहे. त्याने डायरेक्ट सांगितलं, तुमचा आमचा संबंध होत नाही. त्याने म्हणलं कारण काय? त्यांनी एकच सांगितलं की तुम्ही दोघल्या मताच्या, तुम्ही दोघल्या मताच्या. एका इकडे बाबासाहेब म्हणतात आणि दुसऱ्या इकडे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध काम करणारे लोक आहात. तुमचा त्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालं. बर्बाद झालं नाही, अजूनही लग्न झालेलं नाही. काय करावं त्या मुलीने? आत्महत्या करायची? समजदार मुलगी आहे. तिनं दुसऱ्या इकडे प्रेम पण नाही केलं त्या कोण्या मुलावर प्रेमही केलं नाही. मायबापाला जपलं. अरे मायबाप किती दरिद्री आहे, ती त्या मुलीचं आयुष्य बर्बाद करत असतानाही सुद्धा एवढं जपतात. आणि दररोज त्याला आराधना करतात की माझ्या मुलीचं लग्न होऊ दे. अरे अजूनही 40 वर्षाची झाली, ते अजूनही सुद्धा मुलीचं लग्न नाही. सांगा कोण याला जबाबदार आहे? जबाबदार कोण आहे याला? कुठल्या मार्गाने चालले ते? कुठल्या मार्गाने चालले? कशी अवस्था होईल? आज येणारा काळ जो आहे तो भयानक आहे. काय काय लोकांनी शारीरिक आजार आहेत ना, तर शारीरिक आजार बंद होत नाहीत, किंवा शारीरिक आजारातून मुक्त व्हायचं असेल तर याचे 5 हप्ते करा, असं पण प्रयोग सुरू केलेला आहे लोकांनी. काय काय मावल्या असे आहेत की 5-5 हप्ते करतात, अजूनही त्यांच्या जीवनात चांगलं झालेलं नाही. पण जे जे बुद्धाच्या विचारापणे आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या इमानी इतबारी मार्गाने आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जातात, त्यांच्या 100% बदल झालेला आहे. जरी ते एक वेळचं जेवण जेवत असतील, पण स्वाभिमानाने जगतात. आणि हा स्वाभिमान आमच्या बापाने आमच्यात रुजवलेला आहे. यासारखा स्वाभिमान कुठे असू नये, असा दिसत नाही. दोघलेपणाचं जीवन जगण्यात काही अर्थ नाही, कारण जीवन बर्बाद झालेलं आहे. माझं सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही कोण आहात याच्याशी मला घेणं देणं नाही. तुम्ही बौद्ध आहात का, हिंदू आहात का, महार आहात का, काय, मला मी कशासाठी बोलणार आहे? फक्त एक सांगा, जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असाल तर त्या बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांना डायरेक्ट स्मरा, त्यांना डायरेक्ट स्मरण करा त्यांचं, आणि सांगा, हे बाबा तू केलेल्या अनंत उपकाराची जाणीव मी आहे. माझ्यातली विकृती मी घालवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मी केलं काय? जर तुम्ही असं करत नसाल तर मरण मात्र चांगलं होत नाही, कारण तुमची विकृती तुम्हाला त्या मार्गाला घेऊन जाते. तुमची विकृती तुम्हाला या मार्गात घेऊन जाते. आणि हे झाल्यानंतर बरं, दुसरी एक गोष्ट, बुद्धाने काय शिकवलं तुम्हाला? बुद्धाने तुम्हाला शिकवलं फक्त आणि फक्त जीवनामध्ये, प्रापंचिक जीवनामध्ये ज्या ज्या व्यक्तीला, ज्या स्त्रीला आणि ज्या पुरुषाला, ज्या नवऱ्याला, ज्या बायकोला कौटुंबिक जीवनांमध्ये सुख शांती नांदवायची असेल तर फक्त आणि फक्त 5 गोष्टीचं पालन करावं लागेल. किती गोष्टीचं? तुम्ही हिंदू असा की बौद्ध असा का ईसाई असा की मुसलमान असा का ख्रिश्चन असा, याच्याशी काही घेणं देणं नाही आहे.
ज्या माणसाला वैवाहिक जीवनांमध्ये, प्रापंचिक जीवनांमध्ये, कौटुंबिक जीवनांमध्ये सुख शांती निर्माण करायची असेल, त्याने 5 गोष्टीचं पालन करा. जे जे बुवा बाबाच्या ह्याच्यात गेले त्याच्या सगळ्यात मोठा पंचशिलातला सगळ्यात खालचा विचार त्या लोकांनी बोललेला आहे. आपण म्हणतो सुरा मेरे मच्छ पमाद खाना वेरमणी शिखावरण समाधी. मी दारू सेवन करणार नाही, त्याच्यापासून मी अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. या बाबामध्ये याला जास्त बढोतरी दिलेली आहे, याला जास्त बढोतरी दिली, याला जास्त मान्यता दिली. आणि मग जर याला मान्यता दिली जर असेल तर आपण विचार करा की आपल्या जीवनाची सुरुवात जर करायची असेल तर तुम्ही कुठल्या मार्गाची सुरुवात करता त्याचा विचार करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. पुढे रे राजा, जा, दारू पिऊ नको, फक्त एवढं सांगणार आहे, जा. आणि हा महत्वाचा भाग आहे. बाजून सरक, बाजून सरक, नंतर बोलतो, नंतर बोलतो मी, मला काही नाही. आणि याची जी सुरुवात आपल्याला करायची आहे, या सुरुवातीचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे की मी काय करतो. तर पंचशीलातला हा महत्वाचा मुद्दा आहे. ज्या ज्या लोकांनी पंचशीलाचा विचार करणं गरजेचं आहे, हा विचार आपण केला पाहिजे की बुद्धाने जीवन सुखी जगण्यासाठी काय प्रयत्न केला पाहिजे. तर जीवन सुखी राखण्यासाठी केवळ फक्त पंचशीलाचा विचार केला पाहिजे. मी हत्या, चोरी, व्यभिचार, खोट आणि नशापान करणार नाही, मी नशापान करणार नाही. आणि आमच्यातला काय महत्वाचा प्रश्न झालेला आहे की आम्ही पहिल्यांदा जर खऱ्या अर्थाने सुरुवात जर केली असेल तर नशापानच आम्ही करायला लागलेलो आहोत, दारू प्यायला लागलो. नशापान मग गुटखा असेल, सिगारेट असेल, तंबाखू असेल, या व्यसनाची सुरुवात आहे. जे जे लोक व्यसनी असतात त्या लोकांची बुद्ध्यांक कमी होत चाललेला आहे, त्या लोकांचा बुद्ध्यांक कमी होत आला. मग या लोकांचं काय बुद्ध्यांक काय कमी होते तर नंबर 1 घरापासून त्यांची सुरुवात होते. काय होते, जर नवरा दारू पित असाल तर बायकोला कसं वाटते सांगा. तुमच्या आजूबाजूला आहात तर पहिली गोष्ट आहे की हे काय नवीन लग्न झालं की त्याने तिला बरं वाटते की नवरा चांगला आहे. 1-2 वर्षानंतर ज्यांनी दारू सुरुवात केली असेल तर पहिली जे होते पहिल्यांदाच घरातून सुरुवात होते. आणि ज्या नवऱ्याला तिनं पतिदेव म्हटलेलं असते त्या दुसऱ्या वर्षापासून ते नवरा म्हणायला लागते. आणि नवऱ्याचं झालं 3रं वर्ष, याची जर क्वांटिटी वाढत गेली की डायरेक्ट आरेकारेवर येते. काय म्हणते ते, जायणार मरणार आहे तिकडे, बरोबर आहे ना. मला सांगा एवढी अक्कल नाही का आपल्याला की जिनं पत्नीनं माझ्याशी पती देव म्हणून स्वीकारलं मला, ती पत्नी मला आरे तुरीच्या शब्दात बोलते. एवढंच नाही, लय खालचं बोलते, कारण मी ऐकलं प्रत्यक्ष. शिबिर चालू होतं आणि त्या शिबिराच्या दरम्यान मध्ये मी ऐकलं. काय म्हटलं माहित आहे, राजंद्याची गोष्ट आहे. घरात नवरा पेला, ते काय म्हणली माहित आहे, आला का मूत पिऊ. म्हणजे दारूपेक्षा मूत लय भारी आहे का. विचार करा काही गोष्टीचा आहे. हे सगळं आहे. वास्तविक पाहता स्वयंभू ज्याला मूत्र म्हणतात ना, ते मूत्र सुद्धा आरोग्यासाठी लायक आहे. भगवान बुद्धाने याच्यात जाणीवपूर्वक लिहिलेलं आहे. स्वयंभू जे लोक कॅन्सर पीडित आहेत ना, ज्यांना कॅन्सरच होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे, त्यांनी स्वयंभू पेलं पाहिजे. आता मला सांगा, दारू पिणं काही एवढं नाही. दारू पिणं म्हणजे आयुष्याची बर्बादी करणं हेच आहे. बरं, आयुष्य तो स्वतःची बर्बादी नाही करत ना, तो कोणाची बर्बादी करतो, जिने त्याच्याशी नातं जोडलेलं आहे तिच्या आयुष्याची बर्बादी करतो. मी नांदेडला शिबिराला गेलो होतो. त्या शिबिराच्या दरम्यान मध्ये मी एवढी हालाकी परिस्थिती आहे. नाव काय त्या जिथं शिबिर घेतलं, भीमवाडी. त्या एरियाचं नांदेडमध्ये गेलात ना, सिडको मध्ये भीमवाडी आहे, ढवळे कॉलनीच्या बाजूला भीमवाडी. त्या भीमवाडीमध्ये मी अशा तरुणी मुली पाहिल्या की ज्यांचं वय 24च्या आत मधलं असं वय आहे. त्या तरुणी मुली 40 मुली विधवा झालेल्या आहेत. किती मुली, काय दोष आहे त्या मुलींचा. काही मुलीने नुकतंच जन्म दिला होता मुलांना. मी विचारणा केली की बाई तुझं काय झालं ग. ती रडत होती आणि सांगत होती एवढा पेत होता, ट्रक खाली आला आणि मेला. किती मायबाप लाचार असू शकतात असे, की जर मुलाला आवर घालू शकत नाही. हा सगळा दोष कुणाचा आहे, दारू पिणाराचा दोष नाही, हा मायबापाचा दोष आहे. कारण तुमच्यात बुद्धाचे गुण नाहीत ना, तुमच्यात बाबासाहेबांची प्युरिटी नाही ना.
तुमच्यात बाबासाहेबांची प्युरिटी आहे का? बाबासाहेबांची शुद्धता आहे का तुमच्यात? मग आम्ही जर बाबाला बाप म्हणतो, आमचा बापाचा आहे म्हणतो, असं म्हणतो, जर असं म्हणत असू आम्ही, तर आम्ही हा विचार केला पाहिजे की माझ्या बापाने दारू नाही पिली. अरे बाबासाहेबांच्या जीवनातलं उदाहरण जर सांगायला गेलं ना, 1915 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टरेट केले आणि तिथं प्राध्यापक लोकांनी परीक्षा झाल्यानंतर त्यांचा सत्कार केला, सगळ्या गोष्टी. आणि या इंग्लंडमध्ये जात असताना प्राध्यापक लोकांनी बियर प्यायला सुरुवात केली आणि त्याच्यात बाबासाहेब आंबेडकरांना, भीमराव आंबेडकरांना सुद्धा बोलवलं की या जरा घ्या. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला असता की मला ते इथं ऐश्वर्य जीवन पूर्ण दे. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की हा माझा मार्ग नाही आहे. मी जर आज इथं सुरू करणार आहे तर माझ्या समाजाची काय गत होती. पण तुम्हाला जराही वाटत नाही रे या गोष्टीची? जराही नाही लागत? त्यांनी जर त्याग नसता केला ना, तर तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलाच नसता. त्यांनी जर त्याग केला नसता तर तुम्ही माणूस म्हणून जन्मालाच आला नसता. त्यांनी त्याचा सर्वस्व नाश करून घेतला आणि केवळ फक्त समाज म्हणून आहे. बाबासाहेब आंबेडकरांना 5 मुलं झाले, त्यापैकी 4 लेकरं खपले त्यांचे. किती? हे सगळं तुम्हाला माहित आहे बरं. सगळ्या गोष्टी तुम्ही इमोशनल होता. दारू पिणाराही सुद्धा मान डोलवतो मला माहित आहे, पण बेमानी त्याची हे काय की तुम्ही काही सांगा मी सोडणार नाही. आता तुम्ही नाही सोडली तर माझा काही दोष नाही आहे आणि बाबासाहेबांचाही दोष नाही आहे. ज्याने नाही सोडली तो आयुष्यातून सुटून जाईल, हा एक महत्वाचा भाग आहे. मला सांगा ही परिस्थिती कशी होणार आहे? म्हणून जाणीवपूर्वक ह्या गोष्टी करा की येणारं जे संकट आहे ना, हे संकट खूप मोठं भयानक आहे. एवढं भयानक संकट आहे ना, एवढं भयानक संकट आहे ना की याचा विचार करू शकत नाही तुम्ही. आज रोजी सांगा, जर महाराष्ट्रातली परिस्थिती आपण बघितली ना तर 3.5% ब्राह्मण लोक आहेत आणि मुख्यमंत्री अरे मराठ्याचे जवळजवळ 26 ते 28 लोक खासदार आमदार आहेत. एकही आमदार मंत्री झालेला दिसत नाही. दिसला तर तो खालचं पद गेलंय. मुख्यमंत्री राजा ब्राह्मण आहे रे. तुमच्या बुद्ध लोकांचा तर विचारही नाही, कारण बुद्ध लोक तिथं जाऊ शकत नाही, कारण तुम्ही विकल्या जातात. आणि कोण विकल्या जाते? जो इमानदारी माणूस आहे तो विकला नाही जात. जे व्यसनाधीन झालेले लोक आहेत ते विकल्या जातात. तो स्वतःला हा सुद्धा विकायला कमी करत नाही, बायकोला विकायला तयार होतो. लेकरांचं उद्ध्वस्त झालेले जीवन त्याला आवडते. मला सांगा तो तुमचं हित काय कराय? म्हणून म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आपल्याला माहित आहेत का? जर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार जर आपल्यावर असतील तर प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. माझ्यातली जेवढी विकृती आहे ती विकृती आजच्या क्षणी मी त्यागली पाहिजे. आणि माझं खास करून नवतरुण मंडळींना आग्रहाचं सांगणं आहे, राजो तुम्ही याच्यात बर्बाद नका होऊ रे. तुम्हाला जर बाबासाहेबांची जाणीव असेल ना, तुम्ही यात कधी पडू नका. तुमचा बाप वाया गेला तर जाऊ द्या, काही नाही, कारण त्याचं आयुष्य संपलेलं आहे. त्याला दुरुस्त करण्याच्याही भानगडीत पडू नका. फक्त एवढी शपथ घ्या, दररोज तुम्ही बापाच्या फोटोकडे बघा आणि सांगा अरे तू केलेला त्याग, तुझे लेकरं खपवले, तुझी बायको खपली, रमाई गेली, तरी मात्र तू डगलबला, कारण त्या रमाईचं स्वप्न साकार तू केलं आणि त्याची प्रतिकृती म्हणून मी या ठिकाणी जीवन जगत आहोत. हे केवळ फक्त रमाईच्या त्यागातून साकारलेलं माझं जीवन आहे. हे जर खऱ्या अर्थानं मला सार्थकी करायचं, मी नाही झालो तरी कोणी चालेल, मी मोलमजुरी करणार झालं तरी चालेल, मी भीक मागलं तरी चालेल, मात्र व्यसनाला बळी पडणार नाही. हे ज्या दिवशी तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोच्या समोर शपथ घ्याल त्याच वेळेस तुमचं जीवन सार्थक होईल आणि त्याच वेळेस तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणण्याची तुमच्या पात्रता येणार आहे. साधू साधू साधू. बाकीच्या लोकांचा विचार करणं सोडून द्या. फार विचित्र प्रकार आहे. लय दुःख वाटते या गोष्टीचं, लय दुःख वाटते. तरुण मंडळीकडे बघतो ना आपण तर खरंच वाटतंय. माझी अगदी नम्रपणे पुन्हा तरुणांना विनंती आहे, आता विनंती करतो की तुम्ही या गोष्टीपासून दूर राहा, कारण तुमच्या जीवनावर एक महत्वाचा विकास असणार आहे. तुमच्या जीवनावर एका नवीन पिढीचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. जे लहान लहान लेकरं आहेत ना, या लहान लहान लेकराद्वारे तुमचे लेकरं आहेत ना, 2-2, 4-4 वर्षाचे लेकरं, अरे एवढे टॅलेंट आहेत रे ते. त्यांना खायला नसलं ना, बाप दारू पिणारा असला ना,
अगदी वेगळ्या प्रकारचं काम करणार असताना तरी त्याचे लेकरं एवढे टॅलेंट आहेत, नको नको त्या प्रश्न विचारतात समाजामध्ये त्यांचे. तुम्हीच मावल्या हो, दुसऱ्याचं लेकरू असेल ना तर ते प्रश्न विचारताना तुम्हाला हेवा वाटतो, पण त्या दारू पिणाऱ्या बापाला त्याची जराही वाटत नाही. बापापासून मुकणारे इथं बरेच तरुण आहेत. ही जी सुरुवात करावं लागणार आहे, हा जो एक मार्ग आपल्याला नवीन करायचा आहे, तर त्याची सुरुवात आपल्याला करायची आहे, तर तो एक मार्ग आहे. म्हणून बुद्धाचा विचार हा आपल्या सगळं सर्वतोपरी कल्याणाचा मार्ग आहे. कारण बुद्धाशिवाय इथं माणूस जीवन घडणं कठीण आहे, कठीण आहे. माणसं आत्महत्या करतील पण दारूला सोडणार नाही, कारण पछाडलेले आहेत, गुलाम झालेले आहेत मनाचे. मानसिकतेचे एवढे गुलाम झालेले आहेत. मन जसं सांगेल तसं तुम्ही नाचताय, मन जसं सांगेल तसं तुम्ही करताय, पण तुमच्या लेकराच्या संबंधी तुम्ही भविष्य उज्ज्वल करण्याच्या भानगडीत कधीच पडत नाही. तुम्हाला हे सगळ्या गोष्टी वेगळ्या वाटतात, तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार वेगळा करता, पण तुम्ही मायबाप म्हणून तुमच्या समोर तुमच्या लेकराला कधी आदर्श मांडण्याचंच योग्य ते केलेलं नाही. म्हणून माझं अगदी जर एवढं आदरानं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही काहीच बनवू नका, फक्त मायबाप म्हणून उभे राहा त्या लेकराच्या समोर. अरे तेच लेकरू तुमचं नाव रोशन करणार आहे, त्यासाठी प्रयत्न करा. कारण एवढी ताकद केवळ फक्त बाबासाहेबांनी दिली आहे. कोणी देव देवता तुमचं रक्षण करण्यासाठी नाही, बिलकुलच नाही. हा भ्रम आहे. जर देवदेवता तुमचं भलं करण्यात होते, अगोदर तुमच्या पिढ्या काय खपल्यात ना तशा. 1956च्या अगोदर काय हे देवदेवता नव्हते का इथे? खपलेत रे ते. एकही तुमच्या मदतीला आला नाही, एकाने तुम्हाला वरती काढलं नाही, एकाने तुम्हाला तशा प्रकारची मुभा दिली नाही, आणि एकाने तुम्हाला माणूस म्हणून जीवन जगण्याचा अधिकार दिला. तो बाप होता की त्याने त्याग केला, लेकर घालवले आणि तुम्हाला त्या लेखणीच्या माध्यमातून अधिकार दिला. अरे आज अशी परिस्थिती झाली की तुम्हाला देवाच्या मंदिरात जाण्यासाठी नाही, अरे देव तुमच्या पायावर लोळण घालण्याची ताकद सामर्थ्य केवळ फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून होत आहे. एवढी मोठी ताकद असल्यानंतर तुम्ही कसे गाफील राहता रे? कसे बेभान झालेले लोक तुम्ही? का पछाडले तुम्ही लोक? कालच्या पाटलाच्या दारावून जाण्याची हिंमत नव्हती, आज पाटील तुमच्या मांडीला मांडी लावून जेवतो ना, हे सगळे अनुभवतात. हे कोणामुळे आहे? बाबासाहेब हे मान्य सगळं होते रे, पण तुम्ही बैकत चाललात. हा तुमचा अधिकार तुम्ही घालवण्याचं काम केलं. यांनी नुकसान तुमचं नाही बरं. आता तुम्ही तर बर्बाद झालेत मला माहित आहे, पण तुमच्या लेकराला बर्बाद होऊ नका. ज्या ज्या मायबापाला असं वाटते आत्मीयतेने की माझ्या लेकराला घडवण्यासाठी मी काम केलं पाहिजे, त्या मायबापांनी जागृत राहिलं पाहिजे. आजपर्यंत जे काही झालं ते झालं, याच्यानंतर मी मायबाप म्हणून, आदर्श मायबाप म्हणून जीवन जगण्याचं काम करणार आहे. तुमचे लहान लहान लेकरं सुद्धा तुम्हाला, जर तुम्ही नशापान करत असाल ना, अरे बायको तर अरे तुरे बोलते, पण लेकरं सुद्धा तुम्हाला वेगवेगळे उत्तर देतात. खरंच मायबाप म्हणण्याच्या लायकीचे आहोत का आपण? खरंच मायबाप म्हणण्याच्या लायकीचे आहोत? शिव्या घालतेत रे आमचे लेकरं. अरे कुत्रे मांजरे सुद्धा जन्माला घालत असताना त्या पिलाचं रक्षण करतात. कुत्रे मांजरे बघा, नाही तुम्ही तुमच्या घरात मांजर असेल ना, तिनं जर पिल्लं दिलं ना, ते सुरक्षित ठेवते पिल्लांना. किती सुरक्षित? तुम्ही म्हणता ना 7 ठिकाणी पिलं फिरवते, ती सुरक्षित ठेवते. सुरक्षित. तिला माहित आहे की माझ्या पिलाचं 1 महिन्याचं होईपर्यंत तिला मी सुरक्षित ठेवला पाहिजे. 1 महिन्यानंतर ती त्यांना शिकवण्याचं काम करते. अरे तुम्ही बोधिसत्वाचे वंशज आहात रे राजा, तुम्ही बापाचे लेकर आहात रे स्वतःला म्हणणारे. तुम्ही का असे बेभान झाले? विचार करा या गोष्टीचा. तुमच्या लेकराला घडवायचं असेल ना, लेकराला घडवायचं असेल तर बापानी पहिल्यांदा, शहाण्या माणसाची याच्यात शहाणपणा आहे. समजदार मायबापाचं समजदारी याच्यात आहे की माझ्या लेकराचं भविष्य मला उज्ज्वल करायचं आहे. तुम्ही कुत्रे मांजरे नाही आहेत जन्माला घातलं सोडून दिले म्हणून. तुम्ही माणसं आहात, आणि माणसंच नाही, तुम्ही बोधिसत्वाचे वंशज आहात. बापाचे लेकर आहात तुम्ही. तुमच्यात ती नैतिकता पाहिजे. माझं लेकरू, मला खायला नाही झालं तरी चालेल,
माझं पोट नाही भरलं तरी चालेल, माझ्या लेकराच्या भविष्याचा विचार केला पाहिजे. तो शिकला पाहिजेत, नाही शिकला तरी चालेल, पण मी जो हलकटपणा केला ना, त्या हलकट मार्गाने तो गेला नाही पाहिजे. त्याचा भविष्याचा उज्ज्वलाचा मार्ग मी सुरू करणार पाहिजे. यासाठी तुम्ही तसं बनवण्याचं काम करा. अत्यंत महत्वाचं काम सुरू होईल आणि त्या मार्गाने तुम्ही चालले पाहिजे. बस झाले आता या सगळ्या गोष्टी. बंद करा हे सगळे धंदे. आता हे बंद करा हे सगळे धंदे. मी जाणीवपूर्वक बोलत आहे. ज्याला ज्याला सूद असेल ना, ज्याला काही सूद असेल, नशा पानामधली ज्या मायबापाला सूद असेल ना, त्यांनी सुदीवर या. कारण भविष्याच्या पिढीचा विचार करण्यासाठी राहा, नाहीतर ते भविष्याची पिढी तुम्हाला लाथा घालण्यासाठी तयार झालेली आहे. माहित आहे तुम्ही कोण आहात? तुम्ही मायबाप आहात याचा विचार करणं गरजेचं आहे. 14 वर्षाचे लेकरं तुमचे वाह्यात गेलेले, वाह्यात. 14 वर्षाचे लेकरं, तुमचे 14 वर्षाचे लेकरं तंबाखू खातात. 14 वर्षाचे लेकरं ऍक्शनने पुडी खातात. 14 वर्षाचे लग्नाच्या कार्यक्रमात, आता लग्नाचे कार्यक्रम सुरू आहेत ना, या 14 वर्षाच्या कालखंडातले लेकरं लग्नात जात असताना ड्रिंक करतात, दारू पितात, नाचतात. हे काय मायबापाची अशी ताकद होत नाही त्या लेकराला जोर घालण्याची, त्याला आवर घालण्याची? काय म्हणून मायबाप म्हणून जीवन जगता तुम्ही लोक? बाबासाहेबांना अलगद तोडण्याचं काम, बाबासाहेबाला दूर करण्याचं काम. बुद्ध तर तुमच्यापासून कोसो दूर आहे तरी, पण ज्याच्यामुळे तुम्ही घडले त्याला दूर करण्याचं काम तुम्ही करत आहात. जरा विचार करा या गोष्टीचा आणि पुन्हा आपल्याला हे करा. ते जाणीवपूर्वक आहे. मी मला जाणीवपूर्वक सांगतो की तुमच्या ज्या असणाऱ्या विकृत्या आहेत त्या आजच त्यागल्या पाहिजेत. कोणी त्यागो अगर ना त्यागो मला याच्याशी गेलं नाही. माझं नैतिक कर्तव्य मी पूर्ण करत आहे. मला इथं आमंत्रित केलं, तुम्ही लोकांनी केलं. काही लोकांनी मानसिकता केली की भंतीचे आले पाहिजेत, आलेच पाहिजेत. मी माझं कर्तव्य केलं. मी हे कमिटमेंट केले नाही की मी तिथं आल्यानंतर तुम्ही मला पैसे द्या, मी इथं आल्यानंतर मला काही दान करा. बिलकुल नाही आहे. नाही तर आयोजकाला विचारा, मी असं केलं काय की तुमच्याकडे येतोय तर मला काय डिझेलचे पैसे द्या. बिलकुल नाही. हा मूर्खपणा करणार नाही. कारण माझ्यावर बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार आहेत. त्या उपकाराची जाणीव आहे. कारण बापाने मला सांगितलं, अरे तुझं जीवन तू उज्ज्वल केलं ना, तुझं उज्ज्वल जीवन केलेलं आहे, असं लोकांचंही करा. अरे असे किटपट पडलेलं आहे, किड्यासारखे लोक पडलेले आहेत. या किड्यासारख्या लोकांना एकदा तू जागृत कर, त्या किड्याचे माणसं बनतील आणि आदर्श बनतील. अशा देत आहे. मला याची पूर्ण खात्री आहे. मी जेवढे तुम्ही लोक आहात, या लोकांच्या पचनी पडलं नाही, पण एखादी घरात ऐकून व्यक्ती ऐकत असेल ना, माझं प्रवचन ऐकत असेल ना, त्याच्यात सुद्धा बदल होऊ शकतो. आणि ते जर व्यक्ती बदलली असेल ना, तरी माझं इथं येणं सार्थकी झालं असं मी समजतो. कारण माझा मार्गच तो आहे. तुम्ही एवढे लोक बदलावे असं अजिबात मला अपेक्षित नाहीये. आणि मी जाणीवपूर्वक सांगतो, तुम्ही दारू सोडावे हे तर माझ्या बिलकुल आवेगाच्या बाहेर आहे. तुम्ही काय माझ्या पैशाने भेटा? माझ्या पैशाने भेटा का तुम्ही? एखादा कोणीतरी शहाणा उठेला आणि सांगले शहाणपणा करता तू या का पैशाने भेटतो? बरोबर आहे तसं. माझ्या का पैशाने भेटतो? तुझ्याच पैशाने बे बाबा, तुझ्याच पैशाने करता करता मरून जा, मला काय केलं नाही. पण माझं नैतिक कर्तव्य, मी माणसाला हलवण्याचं काम करतो. मी त्याला जागृत करण्याचं काम करतो. जसं एखादं लाजाळू झाड असते ना, ते अगदी प्रफुल्लित असते. त्याला स्पर्श केल्यानंतर लगेच ते आवडून घेते. त्याला समजते की स्पर्श लागला. असंच माझं आहे की तुम्ही सुद्धा लाजाळू सारखे ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये संकुचित आहात, मी जर स्पर्श केला तर तुमच्यातली ती चेतना जागृत होईल. आणि ती चेतना जागृत झाल्यानंतर किमान तुमच्यातली विकृती करणार आणि तुम्हाला ही जाणीव होईल की मी सुद्धा एक कोणाच्या तरी लेकराचा मायबाप आहे आणि मी मायबाप असल्यानंतर माझं कर्तव्य पूर्ण करण्याचं काम करतो. बस येण्याचं माझं सार्थक झालं. आणि ज्या लोकांनी मला आमंत्रित केलं त्याचे सुद्धा सार्थक होणार आहे. इथं पुन्हा एक गोष्ट सांगतो, तुमचं कल्याण करण्यासाठी कोणीच आता शिल्लक राहील नाही. तो बाप होता, तो बापही सुद्धा आता हयातीत नाही. तो बाबासाहेब आज जिवंत नाही आहे. त्यामुळे तुमचं कल्याण करण्यासाठी बाबासाहेब आता परत येणार नाही आहेत. आता कल्याण करायचं असेल तर त्या बाबाचा फोटो, त्या बाबाचं स्मरण करा आणि सांगा, बाप तू जे केलेला त्याग आहे त्या त्यागाचं स्मरण करतो आणि माझ्यात नवीन चेतना निर्माण करतो. मी माणूस म्हणून जीवन जगण्याचा अधिकार स्वीकारतो आणि आजपासून सुरुवात करतो. एवढंच सगळ्यांकडून अपेक्षित करतो. मला या ठिकाणी बोलावलं, कडू वाटलं असेल, मला माहित आहे, कठोर वाटलं असेल तुम्हाला. माझा तुम्हाला कठोर बोलण्याचा काहीही हेतू नाही. माझ्या घराच्या जवळ घर आहे का तुमचं? शेताजवळ शेत आहे का?
काय तुम्ही मला मागितलं का काही? मी काय मागितलं का? नाही. पण जसे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्या समाजात मी जन्मलो त्या समाजाचे ऋण मला मुक्त करायचे आहे, त्या समाजाचं भलं करायचं आहे, तसंच मी सुद्धा तुमच्यात जन्मलो ना. मग मी तुमच्यात जन्मलो तर निदान माझं चांगलं व्हावं यासाठी मी तुमच्याकडे आहे. मी तर तुमच्याकडे मी येत होता ना माझं भलं व्हावं यासाठी आहे, पण माझं भलं होत असताना तुमचंही भलं झालं पाहिजे हा विचार घेऊन आलो, ही ज्योत घेऊन आलो. या ज्योतीला पुन्हा ज्यांना ज्यांना तेल टाकायचं असेल, ज्याला ज्याला ज्योत जिवंत करायची असेल त्यांनी समजदार व्यक्तीने याला ज्योत लावा आणि स्वतःची ज्योत प्रफुल्लित करा, प्रकाशित करा, अंधकाराला चिरण्याचं काम करा. हाच विचार आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे असं या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षित करतो की आपलं जीवन सफल करण्यासाठी तुम्हीच सक्षम असाल. म्हणून मला ज्याने ऐकलं त्याच्याबद्दल मी मंगल कामना करतो. तुम्ही मोठ्या प्रमाणात ऐकलं, बदल करावा असं माझी अपेक्षा आहे, पण बदल होत नाही मला त्याची अशी गम नाही आहे. पण बदल हा आवश्यक असणं गरजेचं आहे. जो बदल करतो तो आयुष्यामध्ये यशस्वी होतो आणि हा यशस्वीपणा आपल्यात निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणून माझा आपण सगळ्यांनी ऐकलं त्याबद्दल तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबियाच्या वरती मंगल कामना करतो. आपल्या सगळ्यांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप सुखी हो, सगळ्यांचं खूप भलं हो, भलं हो, भलं हो. हॅलो. यानंतर आभार प्रदर्शन आणि ते सरोज कुमार डोंगरे करतील अशी मी त्यांना विनंती. पूजनीय भंतेजी संघबाजी महाथेरो भंतेजींनी या ठिकाणी आपल्याला अमूल्य अशी धम्मवाणी या ठिकाणी म्हणजे दिलेली आहे. भंतेजींचा एकूण एक शब्द असा मोलाचा आहे, कारण की आम्ही भंतेजींच्या आधिपत्याखाली घडलो आणि आम्ही आमच्या जीवनाचं मंगल करून घेतलं. म्हणून ज्या ज्या लोकांना या ठिकाणी आपल्या जीवनाचं मंगल करून घ्यायचं असेल ते प्रवचनाच्या माध्यमातून म्हणजे कसं की भंतेजी काय बोलले, भंतेजींनी काय महान त्याचा संदेश दिला, हा संदेश आपल्याला आपल्या मनामध्ये रुजवणं फार गरजेचं आहे. तरी भंतेजींनी या ठिकाणी खूप चांगलं मोलाची धम्मदेशना या ठिकाणी दिली. मी भंतेजींचे आभार व्यक्त करतो उगवावासियातर्फे. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित जिल्ह्याचे उपाध्यक्ष DS ननील सर यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. समता सैनिक दलाचे मेजर यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. यशवंतराव इंगळे यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. तालुक्याचे माजी तालुका अध्यक्ष तथा विद्यमान संघटक शेषरावजी शिरसाट यांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि शरणत्व झाल्यानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होईल. पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की भगवान बुद्ध म्हणतात की प्रत्येकानं आपल्या कमाईतला 20वा हिस्सा या ठिकाणी दान केला पाहिजे, जेणेकरून आपल्या कमाईतला 20वा हिस्सा जर दान केला तर बुद्ध कार्यासाठी, भगवान बुद्धाच्या चळवळीसाठी आणि बुद्धाच्या कार्यासाठी तो त्या ठिकाणी उपयोगी लागेल. म्हणून आपण सुद्धा आपल्या कमाईतला 20वा दान केला पाहिजे. पैशाच्या रूपात असो किंवा धान्याच्या रूपात असो किंवा भोजनदानाच्या रूपात असो, ते आपण या ठिकाणी दान केलं पाहिजे. ते मी सर्वांना विनंती करतो की आपलं जे अमूल्य दान आहे ते आपण दान या ठिकाणी दिलं पाहिजे. सर्वांनी हात जोड. नाथी मे शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलम्. नाथी मे शरणं मह्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलम्. नास्ति मे शरणं मह्यं संगो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलम्. साधु 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 बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. भंतेजींना सुद्धा बुद्धं नमामि, धम्मं नमामि,
संगम नमामि। जय भीम।